IBPS म्हणजे काय आणि त्याच्या माध्यमातून नेमकी कुठे नोकरी मिळते हा प्रश्न खूप लोकांना पडतो. अनेकांना वाटतं IBPS म्हणजे एकच बँक किंवा एकच नोकरी. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे IBPS ही स्वतः नोकरी देणारी संस्था नाही. ती फक्त परीक्षा घेते. म्हणजे IBPS ही फक्त रिक्रुटमेंट एजन्सी आहे. वेगवेगळ्या बँक त्यांना आवश्यक असणाऱ्या जागांची मागणी IBPSकडे नोंदवतात. त्यानुसार परीक्षा घेऊन त्यांना योग्य कॅन्डिडेट IBPS पुरवते. याचा फायदा असा की विशिष्ट सिलेबसचा स्टडी करून अनेक बँकांसाठी तुम्ही परीक्षा देऊ शकता. हा याचा सर्वात मोठा फायदा आहे. IBPS भरतीमध्ये सर्वात आधी पब्लिक सेक्टर बँक्स म्हणजे सरकारी बँका येतात. या बँकांमध्ये PO अर्थात प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क आणि स्पेशलिस्ट ऑफिसर अशा पदांसाठी भरती केली जाते. यात बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र अशा मोठ्या आणि स्थिर बँका येतात. या बँकांमध्ये नोकरी म्हणजे करिअरमध्ये स्थिरता, चांगला पगार आणि समाजात मान. पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी. स्टेट बँक ऑफ इंडियासाठी IBPS मार्फत वेगळी भरती केली जाते. यानंतर येतात रिजनल रुरल बँक्स म्हणजेच RRBs. या बँका मुख्यतः ग्रामीण भागात काम करतात. IBPS RRB या परीक्षेतून ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1, 2, 3 अशा पदांसाठी भरती होते. उदाहरणार्थ महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा बडोदा UP बँक. या बँकांमध्ये काम करताना तुम्हाला ग्रामीण भागात काम करण्याची तयारी ठेवावी लागते. पण इथे कॉम्पिटिशन थोडा मॅनेजेबल असतो आणि निवड होण्याची शक्यता वाढते जर तयारी नीट केली तर. याशिवाय काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसुद्धा या इकोसिस्टीममध्ये येतात. जसं नाबार्ड आणि CB. या संस्थांच्या परीक्षा बहुतेक वेळा वेगळ्या असतात, पण बँकिंग प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी यासुद्धा चांगल्या संधी असतात. तसंच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC ही इन्शुरन्स सेक्टरमधील मोठी संस्था आहे. यामध्ये होणारी भरती ही IBPSच्या माध्यमातून होते. परीक्षा वेगळी असली तरी सिलेबस साधारण सारखाच असल्यामुळे अनेक जण दोन्हींची तयारी एकत्र करतात. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.